हॅलो, माझा आवाज क्लिअर आहे? ओके, माझी स्क्रीन दिसते ना? हॅलो. सो लास्ट आपला कोणता टॅप झाला होता? हॅलो, तुमचा आवाज नाही येते. लास्ट टाइम आय गेस आपण युवाला घेतलेला. व्ह्यू टॅब. ओके ओके ओके. ओके, व्ह्यू झाला आहे आपला. मॅनेज झाला का? हो, मॅनेज झाला. लिंक्स वगैरे ते स्टार्टिंग वगैरे होतं ना, हा, तुम्ही सांग. ओके. Just a second. ओके. ओके, सो आय गेस आपल्या टोटलमध्ये आतापर्यंत इन्सर्ट टॅब, एनोटेट टॅब झाला, व्ह्यू टॅब आणि मॅनेज टॅब झाला. ठीक आहे, पण कोलॅबरेट बघूया. ठीक आहे, सो ह्या प्रोजेक्टला मी बंद करतो आणि एक न्यू ब्लँक प्रोजेक्ट स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, सो कोलॅबरेट टॅबमध्ये आपल्याला दोन सेक्शन्स आहेत. मॅनेज कोलॅबरेट आहे आणि हा सिंक्रोनाइज वाला आहे, कोऑर्डिनेट वाला आहे. ओके, सो मॅनेज कोलॅबरेशन किंवा सिंक्रोनाइज जे आहे त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला एका कॉमन सर्व्हरवरती सेव्ह केलेलं आहे आणि मल्टिपल युजर्स आपापल्या कम्प्युटरवर बसून एकाच फाईलला ऍक्सेस करून काम करत आहेत. ओके, मग ते सेम टीमचे पण असू शकतात किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पण असू शकतात. ओके, सो अशा केसमध्ये तुम्ही हे कोलॅबरेशन टूल्स वापरतात. तर यामध्ये वर्कसेट्स जो असतो तो एक मोठा इम्पॉर्टंट पार्ट रोल प्ले करतो. ओके, सो वर्कसेट्सला तुम्ही क्लिक केलं की ते तुम्ही एन नंबर ऑफ वर्कसेट्स क्रिएट करू शकतात. ह्या वर्कसेटला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे नाव देऊ शकता, जसे की जो युजर काम करणार आहे त्याचं नाव देऊ शकता किंवा ज्या डिसिप्लिनचं काम होणार त्या डिसिप्लिनचं नाव देऊ शकता. ओके, लाईक सपोज मी आर्किटेक्चरल नाव देऊ शकतो, स्ट्रक्चरल नाव देऊ शकतो, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, लाइटिंग, प्लंबिंग, पायपिंग, फायर प्रोटेक्शन अशी नावं देऊ शकतो वर्कसेट्सला. ओके, मग जे आपण काम करतोय, जे ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करतो ते क्रिएट करताना जो वर्कसेट आपल्या इथे सिलेक्टेड असेल त्या खालती सिलेक्शन बॉक्समध्ये, तो वर्कसेट त्या ऑब्जेक्टला असाइन होऊन जातो. म्हणजे ती कॅटेगरी पण त्याला असाइन होऊन जाते. ठीक आहे, किंवा लेट्स से तुम्हाला युजर प्रमाणे द्यायचे, जसे की मल्टिपल युजर्स आहेत तर कोण त्या ऑब्जेक्टचा ओनर आहे हे कळलं पाहिजे, तर तुम्ही त्या युजरचं नाव देऊ शकता. ठीक आहे, सो वेगवेगळे रिझन्स असतात, त्याप्रमाणे कंपनी डिसाईड करते की त्यांना इथे वर्कसेटला नावं कशी द्यायची. लेट्स से आपण त्याला वर्कसेट 1 म्हणूया. सो जे ऑब्जेक्ट्स असतील आपण क्रिएट करणार मॅन्युअली ते सगळे वर्कसेट्सला असाइन होतील. ओके, आणि आता इथे एक कॉमन वर्कसेट असतो लेवल्स आणि ग्रिड्ससाठी, त्याला शेअर्ड लेवल्स अँड ग्रिड्स
कॉमन नाव देतात ऑटोडेस्कवाले. आपण त्याला पाहिजे तर वेगळं नाव देऊ शकतो. ओके म्हटलं की वर्कसेट्स क्रिएट होतात. तर तुम्हाला इथे 2 वर्कसेट दिसतील. तुम्हाला ॲडिशनल वर्कसेट्स क्रिएट करायचे तुम्ही क्रिएट करत जाऊ शकता. जसे म्हणजे वर्कसेट 1, वर्कसेट 2 अँड सो ऑन. जेवढे वर्कसेट्स पाहिजे ते क्रिएट करू शकता. वर्कसेट ज्याच्या लॉग इनने क्रिएट केलं त्याचं नाव इथे ॲड होतं. ठीक आहे. हा वर्कसेट एडिटेबल आहे. येस, एडिटेबल आहे. ओपन आहे, ओपन आहे. ओके. विजिबल इन ऑल व्ह्यूज आहे तर विजिबल इन ऑल व्ह्यूज म्हणू शकता. तुम्ही याला अनचेक करू शकता सो दॅट कोणता वर्कसेट कोणत्या व्ह्यूला विजिबल असेल नसेल तुम्ही मॅन्युअली कंट्रोल करू शकता. आता आपल्याला इथे जी लिस्ट दिसते आहे ओके ती आपण क्रिएट केलेल्या वर्कसेटची आहे. पण बाय डिफॉल्ट रेवेटमध्ये पण काही वर्कसेट्स असतात ते तुम्हाला बघायचे असतील तर इथे तुम्ही फॅमिली वर्कसेट, व्ह्यू वर्कसेट, प्रोजेक्ट वर्कसेट क्रिएट करू शकता. सो हे चेक केलं की तुम्हाला इथे त्या वर्कसेटची नाव पण दिसतील जे ऑलरेडी आपल्या प्रोजेक्टमध्ये एक्झिस्ट करतायत, ते ऑब्जेक्ट्सला असाइन्ड आहे. ठीक आहे. सध्या मी यांना ऑफ करतो. आम्ही पण युजली यांना यूज नाही करत अनटिल अनलेस इट इज नेसेसरी. मोस्टली आमच्या कोणत्याच क्लायंट या गोष्टीला प्रिफर नाही करत. सो आम्ही फक्त युजर क्रिएटेड वर्कसेट्सनेच काम करतो. ठीक आहे. सो वर्कसेट्स क्रिएट केले की तुम्ही इथे ओके म्हणा. डू यू वॉन्ट टू मेक WS2 ॲज करंट वर्कसेट ॲक्टिव्ह वर्कसेट? सध्या नाही करायचं आहे मला वर्कसेट 1 जो आहे तोच ॲक्टिव्ह ठेवायचा. तर इथे तुम्हाला दिसेल आता की कोणता वर्कसेट ॲक्टिव्ह आहे. ओके, वर्कसेट 1 हा ॲक्टिव्ह आहे. ही वर्कसेट फाईल बनली की तुम्ही डायरेक्टली याच्यावर काम करायला कंटिन्यू नाही करत की या फाईलला तुम्ही सेव्ह करता एका पर्टिक्युलर लोकेशनवरती. ओके, सो लेट से मी या फाईलला आता सेव्ह करणार आहे. सो सेव्ह ॲज प्रोजेक्ट बोलेन मी. अँड मी एक केस मी ते उडवला. जस्ट अ सेकंड. ओके, माझी विंडो दिसते तुम्हाला? हो, हा दिसतो. सो आता मी या फाईलला सेव्ह करताना त्या पाथवरती सेव्ह करणार. सो मी माझ्या कम्प्युटरमध्ये जाणार, जे पण नेटवर्क पाथ असणार त्या पाथमध्ये जाऊन मी याला सेव्ह करणार. याच्या आतमध्ये सब फोल्डर बनवून पण तुम्ही सेव्ह करू शकता. असं नाही की त्या ड्राईव्हमध्येच डायरेक्ट सेव्ह केलं पाहिजे. सो युजली ते तुमच्या नेटवर्कमध्ये असणार आहे. जसं आता मी पण दिस PC मध्ये गेलो किंवा माय कॉम्प्युटरमध्ये गेलो, तुमच्या नेटवर्कमध्ये तो तुम्हाला ड्राईव्ह दिसेल. तर ड्राईव्हच्या आतमध्ये तुमचे जे पण प्रोजेक्टचे फोल्डर असतील त्या फोल्डरच्या आत तुम्ही जाणार आणि त्याला सेव्ह करणार. आता मी एक्स्ट्रा फोल्डर क्रिएट नाही करते. सो लेट्स से याला मी प्रोजेक्ट 1 नाव दिलं. ऑप्शन्स इथे तुम्हाला मॅक्सिमम बॅकअप जे ते 20 ठेवणार, तुम्ही 1 नाही करणार. ते हे नेटवर्कची फाईल असते, याचा जरा वेगळा सेटिंग असते. सो इथे पण 20 ठेवूया अँड फाईलला आपण सेव्ह करू. ही फाईल एकदा सेव्ह झाली की तुम्ही हिला क्लोज करणार. ठीक आहे, कारण की आता हिला आपण सेंट्रल फाईलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो आपल्याला आता हिला ॲज अ युजर ॲक्सेस करायचं आहे, मेन फाईल म्हणून यूज नाही करायचं आहे. ठीक आहे, अदरवाईज दुसरं कोणीच ह्या फाईलला ॲक्सेस नाही करू शकणार, कारण की राईट ना आपले हे जे वर्कसेट्स जे आहेत हे एडिटेबलमध्ये येस आहेत. म्हणजे आपण ॲक्च्युली ह्या वर्कसेट्सला इथे एडिट करू शकतो. ओके, हे लॉक झाले पाहिजे. ठीक आहे, सो मी या फाईलला इथनं क्लोज करणार. सेव्ह झालेली आहे आणि मी आता ओपन कमांडमध्ये गेल्यावरती त्या पाथ थ्रूच जाणार. म्हणजे आता मी माझ्या कम्प्युटरमधनं नेटवर्क्समध्ये जाणार, नेटवर्क्समधून त्या पाथमधून जाऊन ती फाईल ओपन करणार. तर तिला सिलेक्ट करणार. इथे हा बटन तुम्हाला दिसला पाहिजे चेकमार्क झालेला. जर हे ग्रे आहे म्हणजे तुम्ही चुकीच्या पाथने इकडे गेलेला आहात. ओके, हा बटन इथे असा टिक झालेला दिसला, ऍक्टिव्ह दिसला, तुम्ही टिक चेक अनचेक करू शकताय. दॅट मीन्स तुम्ही करेक्ट पाथने या फाईलकडे गेले. ठीक आहे, आता तुम्ही ओपन म्हणाल आणि ही फाईल चालू होऊन जाईल. ठीक आहे, आता तुम्ही इथे पण क्लिक करू शकता. तुम्हाला कोलॅबरेटमध्ये नेहमी जाऊन इथे क्लिक करायची गरज नाही आहे. तुम्ही इथे पण क्लिक करू शकता. ओके, तुम्हाला इथे वर्कसेट्स दिसतील. तुम्ही त्या वर्कसेट्सला एडिटेबलमध्ये नो पण करू शकता इन केस. ठीक आहे, ओके. सो हे झालं. आता तुमचा ऍक्टिव्ह वर्कसेट कोणता असणार आहे? सो मी म्हणजे माझा वर्कसेट 1 ऍक्टिव्ह असणार आहे. ठीक आहे, सो आता मी एखाद्या कॉम्पोनेंट्स जर इथे क्रिएट केलं 11.1 वरती, लेट्स से मी एक वॉल क्रिएट केली. लेट्स से मी WS2 ला गेलो
आणि एक वॉल क्रिएट केली किंवा त्यामध्ये मी विंडो आणि डोर ऍड केले. ओके. सो आता ज्यावेळेस तुम्ही ह्या ऑब्जेक्ट्सला सिलेक्ट कराल तर तुम्हाला एक ऍडिशनल पॅरामीटर दिसणार आहे जो अगोदर तुम्ही ग्रे आउट बघाल तर आता तुम्हाला दिसेल वर्क सेट. तर ही वॉल जी सिलेक्ट केली ती वर्क सेट 1 ला बिलॉंग करते आणि ही जी वॉल आहे ती WS2 ला, हा डोर जो आहे तो WS2 वर्क सेटला बिलॉंग करतोय. ही विंडो जी आहे ती WS2 ला बिलॉंग करते. जो इथे वर्क सेट ऍक्टिव्ह असेल त्याला ते ऑब्जेक्ट बिलॉंग करणार. ऍट अ टाइम युजली एक पर्सन एका वर्कसेटला ऍक्सेस करू शकतो आणि दुसऱ्या कोणी पण त्या वर्कसेटला युजली ऍक्सेस नाही करू शकत. ठीक आहे. सेकंड थिंग, ज्यावेळेस तुम्ही या फाईलवरती काम चालू कराल तुम्ही इथे कोलॅबोरेट मध्ये येऊन रिलिंक्विश ऑल माइन बोला. ठीक आहे. रिलिंक्विश ऑल माइन म्हटलं तर एकदा सिंक्रोनाइज करावं लागेल मला. सिंक्रोनाइज बटन तुम्हाला इथे भेटतं किंवा इथे शॉर्टकट भेटतो. मी सिंक्रोनाइज करायला फाईल आणि मग मी रिलिंक्विश ऑल माइन म्हणून रिलिंक्विश ऑल माइन केलं की कोणालाही तुमच्या कॉम्पोनंटला एडिट करायचं ना तो डायरेक्टली करू शकेल. त्याला तुम्हाला कंटिन्युअसली परमिशन आस्क करायची गरज नाही. पण लेट्स से तुम्हाला असं पाहिजे की कोणी पण डायरेक्टली तुम्ही बनवलेल्या ऑब्जेक्टला एडिट करू नये तर तुम्ही रिलिंक्विश करू नका. पण मग त्यावेळेस तुम्हाला नेहमी अवेलेबल राहावं लागेल सो दॅट ती व्यक्ती रिक्वेस्ट प्लेस करेल तर तुम्हाला ते पॉपअप विंडो येईल आणि तुम्ही ते ऍक्सेप्ट करू शकाल. सो कधी कधी कसं असतं आम्ही आमच्या क्लायंटशी जे कामं करतो त्यांचे वर्किंग टाइम्स आमचे वर्किंग टाइम्स वेगळे असतात. म्हणजे US टाइम प्रमाणे ते लोक ज्यावेळेस काम करतात आपण इथे झोपलेलो असतो आणि आम्ही ज्यावेळेस काम करतो ते लोक आपल्या घरी असतात. सो ते लोक ज्यावेळेस त्यांचं काम सेव्ह करतात आणि बंद करतात पीसी तर बंद करायच्या अगोदर ते लोक रिलिंक्विश ऑल माइन करून जातात. म्हणजे आम्ही आमच्या पीसी चालू केला आणि हे फाईल ऍक्सेस केले की आम्हाला काम करता येतं. अदरवाईज आम्ही फाईलला हातही नाही लावू शकतो. ठीक आहे. आता इन केस असं कधी झालं, कधी कधी क्लायंटकडनं चुकून होऊ शकतं की त्याने रिलिंक्विश करायचं विसरला. ओके. सो काही कॉम्पोनेंट्स एडिट होत आहेत जे अगोदर वर्कसेट्समध्ये फ्री होते. काही ऑब्जेक्ट्स त्याने रिसेंटली क्रिएट केले तर ते ऍक्सेस नाही होत आणि तुम्हाला फाईलवरती वर्क करता येत नाही. सो एक पर्याय असा असतो की तुम्ही या फाईलला सेव्ह ॲज करू शकता लोकली तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डिटॅच करून. ठीक आहे. सो लेट्स से मी इथे सेव्ह ॲज बोलेन, सेव्ह ॲज प्रोजेक्ट आणि मग त्या फोल्डरमध्ये जाईन मी. ओके. अँड कुठे गेला त्या फोल्डरमध्ये जाईन आणि इथे मी ह्या फाईलला फर्स्ट ऑफ ऑल सेव्ह करेन. पण हिला मला सेंट्रल नाही बनवायचं. ठीक आहे. सो मेक दिस सेंट्रल नाही बोलत आहे. ओके. सो इथे तुमचे वर्कसेट्स वगैरे पण उडून जाणार आहे. सो हा रिस्की ऑप्शन आहे. हा तुम्ही तेव्हाच कराल जर क्लायंटने तुम्हाला अशी परमिशन दिली असेल. अदरवाईज तुमचा एक दिवस वेस्ट पण जातो लिटरली. ओके. सो क्लायंटने परमिशन दिली अशी की ठीक आहे माझ्याकडनं असं कधी झालं तुम्ही फाईल लोकली तुमच्याकडे सेव्ह ॲज करून काम करा आणि मग ती सेपरेटली दुसऱ्या कुठेतरी फोल्डरमध्ये अपलोड करून ठेवा. तो क्रॉस चेक करेल आणि मग लेटेस्ट फाईलमध्ये तिला मर्ज कर. ओके. तरी परमिशन असेल तर हे करण्यात पॉईंट आहे. मला सेव्ह करेन. ही सेव्ह झाली. सेव्ह झाल्यानंतर हिला मी क्लोज करेन आणि परत ओपन कमांड थ्रू जाईन आणि त्या फाईलला मी सिलेक्ट करेन आणि म्हणेन डिटॅच फ्रॉम सेंट्रल. ओके म्हणेन मी आणि डिटॅच अँड डिस्कार्ड वर्कसेट्स म्हणेन. ठीक आहे. तसंच हे करेन मी. ती एक नॉर्मल लोकल फाईल होऊन जाईल जसं तुम्ही आतापर्यंत इन्स्टिट्यूटमध्ये किंवा घरी प्रॅक्टिस केली तशी नॉर्मल फाईल होऊन जाईल. ही आता सेंट्रल फाईल नाही राहिली. हिला मी आता सेव्ह करेन. ओके. सो इथे मला आता नंबर ऑफ बॅकअप्स परत 1 करायला हवे आणि हिला आता डिटॅच म्हणून मी सेव्ह करेन. तुम्हाला पाहिजे तर असंच नाव मेंटेन ठेवू शकता किंवा तुम्हाला मॅन्युअली काही वेगळं नाव द्यायचे की आजची तारीख द्यायची आहे वॉट एव्हर ते देऊन तुम्ही या फाईलला सेव्ह करू शकता. ठीक आहे. सो आता तुम्ही इथे वर्कसेट्स मध्ये गेलात तर वर्कसेट्स नसतील तो वर्कसेट्स बनवायला सांगेल तुम्हाला. तर इथे तुम्ही परत नॉर्मल काम करू शकता. काही लॉक नसणार अँड तुम्ही फाईल डिलिव्हर करू शकता. तुमचं काम डिलिव्हर करू शकता क्लायंटला. पण इन केस क्लायंट हे अलाव नाही करत आहे तर तुम्ही ह्या प्रोसेसला जाऊ नका. ओके. सो एक ऑप्शनल आहे. हे तुमच्या ऑथॉरिटी लेवलवरती डिपेंड करतं की तुम्ही हे करू शकता की नाही. पण माहिती असलं पाहिजे म्हणून मी प्रोसेस दाखवतो. ओके. सो लेट्स से मी आता परत ती सेंट्रलवाली फाईल ओपन करतो. सेंट्रलवाली फाईल जेव्हा पण तुम्ही ओपन कराल
हा ऑप्शन चेक करायचा, हा ऑप्शन चेक नाही करायचा. डिटॅच फ्रॉम सेंट्रल चेक नाही करायचं, नाहीतर मग ही फाईल पासून तुम्ही जे फाईलवर काम करणार तिचं कनेक्शन तुटून जातं, तर ते नाही करायचं आपल्याला. तर हे चेक नाही करणार. हे चेक केल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस तुम्ही या फाईलला ओपन करता, सो तुमच्या कम्प्युटरमध्ये जो डिफॉल्ट फोल्डर रेविटच्या सेटिंग्समध्ये असाइन केलेला असतो ना, मोस्टली माय डॉक्युमेंट्स असतो, तिथे ह्या सर्व्हरवरच्या फाईलची एक डुप्लिकेट कॉपी बनते. ज्यावेळेस तुम्ही काम करता ना, ती कॉपी आणि सर्व्हरची फाईल दोन्ही एकत्र अपडेट होत राहतात. ठीक आहे, आता मी तिला ओव्हरराईट म्हणणार आहे. सो ज्यावेळेस मी सिंक्रोनाइज म्हणतो त्यावेळेस माझी लोकल फाईल, ओके, आणि सर्व्हरवरची फाईल दोन्ही अपडेट होतात, जे काय चेंजेस केले. पण सपोज तुम्ही सिंक्रोनाइज नाही म्हटलं आणि नुसतं सेव्ह म्हटलं, तर फक्त लोकल फाईल अपडेट होणार. म्हणजे तुमच्या माय डॉक्युमेंट्स मध्ये फाईल आहे त्याच्यामध्ये सगळे चेंजेस जे आहेत ते सेव्ह होणार, बट सेंट्रल फाईल जी आहे सर्व्हरवरची तिच्यामध्ये तुम्ही केलेले अपडेट्स ऍड नाही होणार. ठीक आहे. सो मोस्टली मी तुम्हाला रेकमेंड करेन की हेच क्लिक करा. बट इन केस कधी इंटरनेट गेलं पण काम चालू राहिलं पाहिजे, किंवा लाईट गेली त्यामुळे इंटरनेट बंद आहे, तुमचा पीसी इन्व्हर्टरवरती चालू आहे, ऑफिसमध्ये मोस्टली तसं असतं, तर अशा केसमध्ये तुम्हाला कसं लेट्स 5-10 मिनिटं जे काम केलं ते सेव्ह असलं पाहिजे. ओके, सो तुम्ही लोकल फाईलला अपडेट करा, नंतर परत इंटरनेट येत नाही. इंटरनेट आलं की सिंक्रोनाइज करून टाकायचं आणि मगच फाईल क्लोज करायची. ठीक आहे. अँड कोलॅबरेट. याच्या व्यतिरिक्त आता सपोज तुमच्या ऑपोजिट साईडला दुसरे लोक जे काम करतात आणि तुम्हाला ते झालेले चेंजेस इथे बघायचे, पण आता तुम्ही जे काम केलेले ते अपलोड नाही करायचं, तर रिलोड लेटेस्ट बोलाल तुम्ही. म्हणजे तुम्ही केलेले चेंजेस सर्व्हरवरती जाणार नाहीत. ओके, पण दुसऱ्यांनी जे सिंक्रोनाइज केलेलं काम आहे ते तुमच्याकडे अपडेट होऊन दिसेल. रिस्टोर बॅकअप म्हणून एक ऑप्शन आहे. रिस्टोर बॅकअप साठी बॅकअप फाईल असली पाहिजे. त्या बॅकअप फोल्डरमध्ये काही असेल, ओके, करंट तुम्हाला डेट चेक करायची आहे. आता आपण 20 म्हटलंय तर 20 पर्यंतचे बॅकअप इथे दिसणार तुम्हाला. ओके, तो स्टेट तुम्ही अपडेट करू शकाल. ओके, आता मी नाही म्हणत आहे, गरज असेल तरच ह्या प्रोसेसला तुम्ही जाता. इन केस काय गडबड झाली तरी करता येतं, पण याच्यामध्ये पण डिपेंड करतं. आता काय काय प्रोसेस कसे असतात की तुम्ही काहीतरी काम केलं आणि काहीतरी मिस्टेक क्रिएट झाली, त्यामध्ये अंडू करता येत नाही. तर रिसेंटली जो सिंक्रोनाइज केलेला स्टेट आहे तिथपर्यंत तुम्ही बॅकअप परत जो आहे तो घेऊ शकता आणि तिला कंटिन्यू करू शकता. त्या प्रोसेससाठी तुम्ही हे रिस्टोर बॅकअप यूज करू शकाल. ओके, बट हे टोटल लक फॅक्टरवरची गोष्ट आहे. कधी कधी तुम्ही काम लूज पण करू शकता. सो तुमच्याकडे प्रॉपर इन्फॉर्मेशन असली पाहिजे की काय लूज होतंय आणि मग ते परत रिक्रिएट करावं लागतं. सो सिंक्रोनाइज करून काम करण्याचा हा एक ड्रॉबॅक पण आहे. लोकल फाईलमध्ये कसं कधी पण काय पण अंडू रिडू करता येतं, तसंही सिंक्रोनाइज फाईलमध्ये नेहमीच अंडू रिडू नाही करताय. तसंच तुम्ही सिंक्रोनाइज करता त्याच्या अगोदरचे काय काय टाईपचे ऑपरेशन्स जे असतात ते तुम्ही अंडू नाही करू शकत. ओके, तर हे झालं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फाईलला शेअरिंग वरती काम करताय. ठीक आहे, ही प्रोसेस झाली. आता हा जो आहे कोऑर्डिनेशनचा जो टूल आहे ना, तो फक्त लाईक तुम्ही दुसऱ्यांचे फाईल तुमच्या फाईलमध्ये लिंक केलेले आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या अपडेट्समुळे तुमच्या फाईलवरती काय इफेक्ट पडतो त्या गोष्टी मॉनिटर करण्यासाठी हे टूल्स यूज केले जातात. ओके, सो ते आपण बघूया. सो मी या सेंट्रल फाईलला आता क्लोज करतो. एक नॉर्मल फाईल मी ओपन करतो, न्यू आर्किटेक्चरल, ओके, अँड लेट्स से मी हिला बाय सम सेफ. ओके, आता माझा डिफॉल्ट फोल्डर ऍक्च्युली हा आहे, त्यामुळे तिकडे बॅकअप इन लोकल फाईल क्रिएट झाली. सो मी ह्या फाईलला नाव देतो प्रोजेक्ट
ऑप्शन्स बॅकअप किती पाहिजे ते, हे नॉर्मल फाईल आहे. तो तुम्ही जेवढे मिनिमम बॅकअप्स पाहिजे तेच ऑप्शन सेट करा. यानंतर आता मला लेट्सचे काम करण्यासाठी लेट्सचे आपण आर्किटेक्चरल काम करतो आणि तुम्हाला दुसरे सर्व्हिसेस जे आहेत ना त्यांचे फाईल्स इथे लिंक करायचे. सो मी इन्सर्ट मध्ये ना लिंक रेविट म्हणणार. ओके, अँड जे काही फोल्डर असेल लेट्स आता सॅम्पल्सचा कुठे असतो बरं, program files सॅम्पल प्रोजेक्ट असतो काहीतरी. लेट्स से आता ऍक्च्युली आर्किटेक्चरल मॉडेल आहे, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एक फाईल आहे ती मी लिंक करतोय अँड इथे मी इंटरनल ऑरिजिन म्हणणार. ओके, तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन असतात. सेंटर टू सेंटर असतात, बाय शेअर्ड कोऑर्डिनेट्स असतात. लेट्स से तुम्हाला या फाईलचे एक्झॅक्ट कोऑर्डिनेट पाहिजे असेल जे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्समध्ये केलं जातं, तर तुम्ही इंटरनल ऑरिजिन टू ऑरिजिनच म्हणणार. तर लेट्स से तुम्हाला या फाईलची एक्झॅक्ट कोऑर्डिनेट नाही पाहिजे, तुम्हाला याचं एलिव्हेशन जे आहे किंवा हा मॉडेल जो आहे तो तुमच्या फाईलमध्ये मधोमध येऊन पडला पाहिजे, एवढंच कंडिशन आहे. तर तुम्ही सेंटर टू सेंटर म्हणणार. ठीक आहे, मग लेट्स से तुम्ही इथे काय ड्रॉ केलं असेल ते इथे ऑफसेट मध्ये असेल. ठीक आहे, सो याचा जो जॉमेट्रिकल सेंटर असेल ना बरोबर त्याचा कन्सिडरेशन करून हा मॉडेल जो आहे तो तुमच्या फाईलमध्ये ऍड होणार. बट मी ऑरिजिन टू ऑरिजिन म्हटलं तर आपण इम्पोर्ट करतो त्या फाईलचा 0-0 येते, आपल्या फाईलच्या 0-0वर मॅच करून ती फाईल इथे पडणार. सो जर आपली बिल्डिंग जी आहे ती इथे आणि ह्यांची बिल्डिंग इकडे पडली तर दॅट इज बिकॉज आपण बनवताना ती चुकीच्या लोकेशनवर असं होऊ शकतं. ओके, सो युजली कसं आम्ही डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट फर्स्ट ऑफ ऑल कोऑर्डिनेट सेट करूनच काम स्टार्ट करतो, सो दॅट ज्यावेळेस हे फाईल्स आम्ही लिंक करू तर ते आपापल्या जागेवर ॲक्युरेटली पडतात. ते कोऑर्डिनेशन जे मेंबर्स असतात ते ह्या गोष्टीला रेस्पॉन्सिबल असतात. ते लोक हे बरोबर क्रिएट करूनच फाईल प्रोव्हाइड करतात प्रत्येक युजर एंडला. सो मी आता ही आर्किटेक्चरल मॉडेल सिलेक्ट करतो. दुसरा एक शेअर्ड कोऑर्डिनेट्स आहे. शेअर्ड कोऑर्डिनेट्स मी तुम्हाला थोड्या वेळात एक्सप्लेन करेन, नाहीतर ते ओव्हर होऊन जाईल. सध्या आपण हे बघूया, आर्किटेक्चरल लिंक मॉडेल अँड ओपन. ओके, सो फाईल ऍक्च्युली दुसऱ्या व्हर्जनची होती त्यामुळे अपडेट होत बसले, नो प्रॉब्लेम. सेम व्हर्जनची असेल तर हा विंडो नाही येणार तुम्हाला. सो ही बिल्डिंग आपल्या प्रोजेक्टमध्ये ऍड झाली. ओके, ऍक्च्युली कम्प्लीट कॅम्पस ऍड झालाय. मी 3D व्ह्यू मध्ये गेलो तर यू कॅन सी ही पूर्ण टोपो सरफेस, लँडस्केपिंग, बिल्डिंग सगळं काही आपल्या फाईलमध्ये आलंय. अँड मी ह्याला सिलेक्ट करतो तर असं एक एक वॉल किंवा ऑब्जेक्ट सिलेक्ट नाही, तर पूर्णची पूर्ण लिंक सिलेक्ट करते. बिकॉज हे इकडे असं फोटो आहे आपल्याकडे समोर दिसते. फोटो म्हणजे असं मेटाफर मी फोटो म्हटलं, मॉडेलच आहे बट ऑब्वियस. बट हा इथे असं इंडियाचे कॉम्पोनेंट नाही, असं रेफरन्स ऑब्जेक्ट जसं ऑटोकॅड मध्ये तुमची DXF जी असते ना, सॉरी एक्स रेफरन्स जी असते ना तसं आहे. ओके, सो इथे पण आपण याला एक्स रेफरन्सच मारले दुसऱ्या रेवेट फाईलला. तुम्ही हे लिंकिंग जे आहे ते बडोवेस रेवेट मॉडेल, IFC मॉडेल, ऑटोकॅड फाईल्स, दुसरे टोपोग्राफीचे फाईल्स, DWF फाईल्स यांना पॉइंट आउट डेटाला लिंकिंग करू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही या लिंक्सला सिलेक्ट करा तर त्यांचा बाउंडिंग बॉक्स असा हायलाइट होतो. ठीक आहे, सो मला आता त्या प्रोजेक्टचे रेफरन्स काय पाहिजेत. सो मला हवे आहेत हे लेवल्स, कारण की मला जर आता या प्रोजेक्टवर पुढे काम करायचं, लेट्स से मला
ह्याचे जे हे फसाड जे आहेत ह्यांच्यावरती काम करायचं. आपण अशा मे बी क्लायंटसाठी काम करतो जे ह्यांचे मेटल फसाड्स, त्याच्यानंतर मग मेटल रूफिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर आर्किटेक्टने त्यांचा मॉडेल आपल्याला प्रोव्हाइड केलं की फर्दर आपण ह्या कॉम्पोनेंट्सवरती वर्क करणार इन डिटेल. तर मला ते मॉडेलिंग करायचं आहे. सो बट आपण त्या मॉडेलला ओपन करून या गोष्टी ऍड नाही करत, ते कधीच प्रोजेक्टचा प्रोटोकॉल नसतो. सो आपण त्या फाईल्सला लिंक करतो आणि आपला मॉडेल जो ते इंडिपेंडेंट ठेवतो. ठीक आहे. सो तुम्ही जर लेवल्स एलिव्हेशन व्ह्यूज मध्ये गेला, लेट्स से मी साऊथ एलिव्हेशन व्ह्यू मध्ये जातो, तर इथे तुम्हाला मल्टिपल लेवल्स दिसतील. ओके, हे लेवल्स जे आहेत ते त्या प्रोजेक्टचे आहेत. मी इथे माऊस आणतोय, तुम्ही बघता पूर्ण प्रोजेक्ट हायलाइट होतोय. आणि दुसरे आपण ह्या फाईलला जे स्टार्ट करताना क्रिएट झालेले लेवल्स आहेत ते आहेत. ओके, ही लेवल 1 आहे आणि ही लेवल 2 आहे. आता मला ह्या लेवलचा काही उपयोग नाहीये, कारण की जर मला ह्या प्रोजेक्टवरती काम करायचं ते त्या प्रोजेक्टचे लेवल्सच आले पाहिजे. ओके, सो त्यासाठी मला आता एक कोलॅबोरेट टूल्स यूज मध्ये येणार आहे. सो मी ते कॉपी मॉनिटर मध्ये जातो. कॉपी मॉनिटर मध्ये आणि सिलेक्ट लिंक मध्ये. सिलेक्ट लिंक म्हटलं की मी या लिंकला क्लिक करेन. ठीक आहे. सो आपण काय करणार आहोत, त्या प्रोजेक्टमध्ये जे जे आपल्याला हवं ते इथे कॉपी करून घेणार आहोत. ठीक आहे. सो कॉपी करून घेणार आहोत, दॅट मीन्स काय होतं की तो ह्या ऑब्जेक्ट्सची एक डुप्लिकेट कॉपी आपल्या प्रोजेक्टमध्ये करतो. पण त्या कमांडचं नाव आहे कॉपी ऑर मॉनिटर. दॅट मीन्स काय, तो कॉपीच नाही करत नुसतं. सो ओरिजिनल प्रोजेक्टमध्ये ओके, जर ह्या एलिमेंट्समध्ये काही चेंजेस झाले तर त्याचा रेकॉर्ड पण तो आपल्याला अपडेट करतो की तुम्ही ज्या लेवलला कॉपी केलं होतं ती आर्किटेक्चरल फाईलमध्ये मूव्ह झाली आहे किंवा डिलीट झाली आहे, की तिचं नाव चेंज झालंय. सो तुम्हाला पण ते करायचंय का? करायचं असेल तर तुम्हाला कोऑर्डिनेशन रिव्ह्यू करावं लागेल असं. तर ठीक आहे, आपण सध्या कॉपी करून घेऊया. सो कॉपीमध्ये येतो मी आणि बोलतो सिलेक्ट मल्टिपल. हा ऑप्शन चेक करणार आपण ऑप्शन्स बारवरती, अँड मी या लेवल्सला सिलेक्ट करा. जर तुम्ही असं भरपूर काही सिलेक्ट केलं, लेट्स से कधी कधी आपल्याला भरपूर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात, सो मी असं सिलेक्शन करतो. असं सिलेक्शन केलं तर मी इथे फिल्टरमध्ये जाणार आणि मला काय काय कॉपी करायचं आहे, ॲक्च्युली लेवल्स करायचे आहे. ग्रिड्स मी इथून नाही करणार, प्लॅन्स मधून करणार, सो दॅट मला सगळे ग्रिड्स एकत्र भेटतील. तर मी चेक नन म्हणेन आणि फक्त लेवल्सला सिलेक्ट करा. ओके, तुम्हाला कॉपी करण्याचे पण लिमिटेशन्स असतात. ही पूर्ण बिल्डिंगवरनं मी माऊस ओव्हर केला होता, बट तो वॉल्स, कॉलम्स, लाइटिंग फिक्स्चर्स, ग्रिड्स, फ्लोर्स आणि लेवल्सलाच करतोय. ओके, काय काय कॉम्पोनंट्स असे असतात ज्यांना ऍक्च्युली होस्ट म्हणून यूज नाही केलं जाऊ शकत, तर त्यांना तो इथे कॉपी नाही करत. इनफॅक्ट ऍक्च्युली स्टेअर्सला तुम्ही रेलिंगसाठी होस्ट करू शकता, बट स्टेअर्सला पण इथे कॉपी मॉनिटर नाही केलं जाऊ शकत. सो काही लिमिटेशन्स पण आहेत, तुम्ही सगळं कॉपी मॉनिटर नाही करू शकत. सध्या मी अप्लाय म्हणतो, लेवल्सच फक्त असाइंड आहे. तसंच तुम्ही ओके म्हणा, तुम्ही बघाल की फक्त लेवल सिलेक्टेड, बाकी सगळं अनसिलेक्ट झालं. ओके, हे हायलाइट होतं. हे झालं की तुम्ही ह्या फिनिश बटन वरती क्लिक कराल. पहिले ह्या नाही करणार, ह्या फिनिश बटन वरती क्लिक करणार, सो दॅट रेविट कन्फर्म करेल की हे जे लेवल्स आहेत ते कॉपी झालेले. ठीक आहे. आता तुम्ही परत कॉपी मॉनिटरिंग मध्ये जाणार आणि मग जर तुम्हाला दुसरं काय कॉपी करायचं असेल, तुम्ही परत कॉपी कमांड मध्ये जाऊन प्रोसेस रिपीट करू शकता, अदरवाइज फिनिश बटन दाबू शकता. तर तुम्ही डायरेक्ट फिनिश बटन दाबलं तर हे जे सिलेक्शन असतं ते कॉपी मॉनिटर होत नाही. तर तो खालचा छोटा फिनिश बटन आहे, तो पहिला क्लिक करायचा असतो. ओके, सो लेवल्स क्रिएट झाले. तुम्हाला इथे अजून पण लेवल 1, लेवल 2 दिसते, कारण की आपण व्ह्यूज नाही क्रिएट केले. ठीक आहे. फॉर अन इन्स्टन्स, तात्पुरतं सपोज मी या मॉडेलला अनलोड म्हटलं. ओके, तुम्हाला दिसेल की आपले हे नवीन लेवल्स इथे क्रिएटेड आहेत. ओके, जुने लेवल्स पण आहेत. सपोज तुम्हाला हे जुने लेवल्स नको आहेत, तुम्ही यांना डिलीट करू शकता. त्यांच्याशी असोसिएटेड व्ह्यूज पण डिलीट होते. नो प्रॉब्लेम. आता हे जे लेवल्स आहेत ह्यांना असाइन करून तुम्हाला व्ह्यूज क्रिएट करायचे. तर बट ऑब्वियस तुम्हाला व्ह्यू मधले हे कमांड्स येतात, फ्लोर प्लॅन, आरसीपी, स्ट्रक्चरल. तर त्या कमांड्सला यूज करून तुम्ही हे व्ह्यूज क्रिएट करू शकता. सो लेट्स से मी फ्लोर प्लॅन मध्ये गेलो आणि मला एंट्री, सेकंड, थर्ड आणि रूफ ओके यांचे व्ह्यूज क्रिएट करायचे. पॅरापेटचं मला फ्लोर प्लॅन नाही क्रिएट करायचं, त्याला मला रेफरन्स म्हणून वापरायचं आहे. ठीक आहे. सो मी तेवढ्याच लेवल्सचे नाव सिलेक्ट करणार ज्यांचे मला व्ह्यूज बनवायचे आहेत, अँड ओके म्हणणार. तर मला इथे फ्लोर प्लॅन्स मध्ये
हे व्ह्यूज तो बनवून देणार. ठीक आहे. सेम वे मला सपोज रिफ्लेक्टेड सिलिंग प्लॅन बनवायचे आहेत, मी त्या कमांडमध्ये जाणार आणि त्या लेवल्सची नावं सिलेक्ट करणार ज्यांचे व्ह्यूज मला हवेत आणि ओके, तर त्यांचे पण व्ह्यूज तो क्रिएट करणार. सो ही मॅन्युअल प्रोसेस होऊन जाते, पण बट ऑब्वियस जर तुम्ही कॉपी मॉनिटरिंग करता ते ह्या प्रोसेस थ्रू जावंच लागतं. ठीक आहे. सो फॉर अन इन्स्टन्स आता मी इथे ह्या लिंकला परत रिलोड म्हणतो. ओके, सो तुम्हाला दिसेल की ओके एव्हरीथिंग्स लुक ग्रेट अँड तुम्हाला आता इथे फ्लोअर प्लॅन मध्ये गेल्यानंतर बिल्डिंगच्या आतमधले व्ह्यूज दिसतील. आता फ्लोअर प्लॅन आहे तर मला ऑब्वियस पूर्ण साईट नाही बघायची आहे, सो मी व्ह्यूला क्रॉप करू शकतो. आय जस्ट वॉन्ट टू सी दिस. तुम्ही VG मध्ये जाऊन सेटिंग्स असे सेट करा की तुम्हाला फ्लोअर प्लॅनशी असोसिएटेड ऑब्जेक्ट सोडले तर बाकी सगळे ऑब्जेक्ट्स जो आहे तो डेबिट हाईड. ओके, सो असं तुम्ही फर्दर काम कंटिन्यू करू शकता. आता मला ह्या ओरिजिनल फाईल जे आहे डिस्टर्ब नाही करायचं, सो मी ह्या मॉडेलला जस्ट ओपन करतो. येस, ओके. इकडनं तात्पुरतं त्याला अनलोड करणार आहे सो दॅट मी तिला ओपन करून एडिट करू शकेन. सो या फाईलला मी सेव्ह ॲज करून घेतो आपल्या व्हर्जनमध्ये आणि आपल्या फोल्डरमध्ये. सेव्ह ॲज प्रोजेक्ट, आपला कम्प्युटर, आपला प्रोजेक्टचा फोल्डर, आणि इथे मी या फाईलला सेव्ह करतो विथ 1 नंबर ऑफ बॅकअप अँड सेव्ह. सो थोडक्यात आपण काय केलं, हा जो प्रोजेक्ट जो आहे ओके त्याचा पाथ चेंज केलेला आहे. ठीक आहे. सो मला आता माझ्या त्या रेविट फाईलला, म्हणजे ही जी फाईल आहे जिच्यामध्ये आपण काम करतोय आपल्या प्रोजेक्टचं काम, तिला सांगावं लागेल की आपण हा मॉडेल जो आहे तो आता दुसऱ्या पाथवरनं फॉलो करतोय. जुना पाथ आता इनव्हॅलिड झालेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी ह्या फाईलमध्ये थोडेसे चेंजेस करून घेतो. मी एलिव्हेशन व्ह्यू मध्ये जातो अँड मी ही जी पॅरापेट जी आहे तिची हाईट मी चेंज करतो टू 38. राईट. आणि मग मी ह्या फाईलला सेव्ह करून क्लोज करतो. ठीक आहे. सो इथे आता मी या फाईलला परत जर रिलोड नुसतं म्हणेन ओके, सो काहीच अपडेट नाही देणार तो, कारण की तो जुन्याच पाथवाल्या जुन्या फाईलला फॉलो करतो. सो मला आता रेविटला सांगावं लागेल की यू हॅव टू फॉलो दी फाईल फ्रॉम अनदर पाथ. तर ते कसं करणार तुम्ही, एक मिनिट हिला होऊन दे, मग दाखवतो. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इथून राईट क्लिक पण करू शकता, पण मी प्रॉपर टूल दाखवतो तुम्हाला. मॅनेजमध्ये, मॅनेज लिंक्समध्ये गेला तर इथे फर्स्ट टॅब रेविट आहे, इथे तुम्ही हिला क्लिक केलं तर इथूनच तुम्हाला रिलोड, अनलोड, रिमूव्ह ऑप्शन असतात. तर आपल्याला इथं पाथ चेंज करायचं, त्यामुळे मी ह्याला म्हणजे रिलोड फ्रॉम. रिलोड फ्रॉम म्हटलं की तुम्ही ह्या फाईलला सिलेक्ट करणार, पण ऑब्वियस आपला जो प्रोजेक्टचा फोल्डरचा पाथ येतो अँड ओपन म्हणणार. ओके, तो अपडेट करेल. इन्स्टन्स ऑफ लिंक नीड्स कोऑर्डिनेशन रिव्ह्यू, हा तुम्हाला त्यांनी नोटिफिकेशन दिला की तुम्ही ज्या फाईलला लिंक केल्या तिच्या कॉपीड ऑब्जेक्ट्समध्ये
थोडे डिफरन्सेस आहेत. काय डिफरन्सेस आहेत? सो आता तुम्ही कोऑर्डिनेशन रिव्ह्यू जोपर्यंत करणार नाही कळणार नाही, बट जस्ट कधी कधी असं बघून पण तुम्हाला लक्षात येईल की अरे आपली जी लेवल आहे ती इथे आहे, त्याची लेवल जी आहे ती जरा वेगळ्या लोकेशनला गेलेली आहे, राईट. त्याची पॅरापेट 38.6ला, आपली पॅरापेट 38लाच आहे. 6 इंचने वरती झालंय ते. म्हणजे आपलं मॉडेल पण तसं चेंज होणार आहे, बट ऑब्वियस आपल्या फसाडवरती डिफरन्स पडणार आहे, इथे मटेरियल ऍड होणार आहे. सो दॅट्स वाय हे अपडेट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर ते कसं करणार तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही जाणार इथे कोलॅबरेट टॅबमध्ये आणि म्हणणार कोऑर्डिनेशन रिव्ह्यू सेलेक्ट लिंक. त्यानंतर तुम्ही ह्या लिंकला क्लिक करा. क्लिक केलं तर तुम्हाला इथे एक विंडो आणून देणार. त्या विंडोमध्ये असं सांगणार की तुमची ही जी लेवल आहे आर्किटेक्चरल फाईल आणि ह्यामध्ये तिची ID नंबर आहे थोडक्यात. ओके, याच्यामध्ये 6 इंचचा डिफरन्स आहे. लेवल मूड बाय 6 इंच, 0.6 इंचेस. ठीक आहे. सो बरं, ही लेवलचं नाव पण त्यांनी सांगितलं, लेवल पॅरापेट आहे. आपल्याला काय करायचं आहे? पोस्टपॉन करायचं आहे तर पोस्टपॉन करून अप्लाय बोला, म्हणजे नंतर मी ह्याच्यावरती ऍक्शन घेईन. आता काय ऍक्शन घ्यायचं ठरलेलं नाहीये. तुम्ही कमेंट्स ऍड करू शकता इथे. ठीक आहे. लेट्स से हा जो चेंज आहे तो टेक्निकली काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतोय, तर मी आता हे एक्सेप्ट नाही करू शकत ना की वेल ओके मी पण माझी लेवलला चेंज करणार आहे. सो त्या अशा केसमध्ये तुम्ही इथे रिजेक्ट बोलू शकता. ओके, रिजेक्ट म्हणून तुम्ही ऍड कमेंट करू शकता. ओके, आणि लेट्स से तुम्हाला तुमची लेवल आहे तिथेच ठेवायचे, त्यांच्या लेवलवरती मूव्ह नाही करायचे, तर तुम्ही एक्सेप्ट डिफरन्स म्हणाल. आणि सपोज तुम्ही तुमची लेवलला त्या लेवलवरती मूव्ह करताय तर मूव्ह लेवल पॅरापेट. ठीक आहे. सो मी मूव्ह म्हणेन या केसमध्ये आणि अप्लाय म्हणेन. जसंच मी हे करेन आपली लेवल जी आहे ती अपडेट होऊन जाईल. तुम्ही ओके म्हणा अँड तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. हे वन ऑफ द वे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते म्हणजे कॉन्फ्लिक्ट जे ते सॉल्व्ह करू शकता. पण सपोज आता मी फ्लोर प्लॅन मध्ये आलो अँड इथे मी परत एकदा कॉपी मॉनिटर कमांड यूज करून ग्रिड्स कॉपी केले आहे. ठीक आहे. फिनिश फिनिश अँड ह्या प्रोजेक्टमध्ये ओके ओके सॉरी, तो प्रोजेक्ट बंद झाला, मला ओपन करावं लागेल. सो मी ह्या प्रोफाईलला फर्स्ट ऑफ ऑल सेव्ह करेन आणि मग त्या प्रोजेक्टला मी ओपन करतो. जसंच तुम्ही त्या प्रोजेक्टला ओपन कराल इकडनं ती अनलोड होईल. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. तर येस बोलेन द मॉडेल इन is linked into one or more open documents. Opening it in the current session will unload it from the link. Yes, चालेल, proceed. ठीक आहे. फाईलला मी ओपन केलं अँड लेट्स मी ह्या ग्रेडला मूव्ह केलं. ओके, बाय डिस्मिस डिस्टन्स 21.4 होती, 21.10 केलं. ठीक आहे. नाव कधी कधी काय होऊ शकतं की ह्या ग्रिडशी असोसिएटेड काही कॉम्पोनेंट्स आहेत, कॉलम वगैरे बीम, ते पण मूव्ह होऊ शकतात. ठीक आहे. सो राईट ना मी हे चेंजेस केले, या फाईलला सेव्ह केलं अँड क्लोज केलं. ओके, नाव मला ही फाईल जी आहे इथनं परत रिलोड करावी लागेल. आता रिलोड फ्रॉम बोलायची गरज नाही, पाथ नाही चेंज झाला, तर फक्त रिलोड म्हणायची गरज आहे. ओके, आपल्याला परत प्रॉम्प्ट येईल की इन्स्टन्स ऑफ लिंक नीड्स कोऑर्डिनेशन रिव्ह्यू. ग्रेट, नो प्रॉब्लेम. सो आपण कोऑर्डिनेशन रिव्ह्यू करू, लिंकला सिलेक्ट करू आणि आपल्याला तो आता हायलाइट करून दाखवेल की दिस इज द थिंग दॅट नीड्स अ कोऑर्डिनेशन रिव्ह्यू. ते तुम्हाला दिसतंय. लेट्स से ड्रॉपिंग ऑफ करतो. इथे तुम्हाला आपल्याला दिसत की दे आर मूव्ह नाव. हे आपली ग्रीड आहे, त्याची ग्रीड आणि दे आर ऑफ ऍक्सेस. ओके, सो
ह्या केसमध्ये मी हा जो कॉन्फ्लिक्ट जो आहे तो मी रिजेक्ट करणार आहे. सो मी रिजेक्ट म्हणेन आणि अप्लाय म्हणेन. रिजेक्ट म्हटल्यामुळे काय होतं, तो इथनं जात नाही लिस्टमध्ये, कारण की हा कॉन्फ्लिक्ट आहे. मी जर मूव्ह म्हटलं असतं तर तो इथनं गेला असता, म्हणजे तो सॉल्व्ह झालेला आहे. सॉल्व्ह नाही झालाय आणि मला ह्याची रिपोर्ट क्रिएट करावी लागणार आहे. सो मी क्रिएट रिपोर्ट म्हणेन आणि त्या रिपोर्टला आता सेव्ह करेन की लेट्स से ग्रिड 6 conflict. Okay, move by 6 inches. ठीक आहे. सो एक HTML फाईल बनते. सेव्ह म्हणतो याला मी ओके म्हणेन. ती रिपोर्ट जनरेट झाली आहे. आपल्या दोन्ही फाईल्सचे जे ग्रीड आहेत ते डिफरंटच राहणार आहेत अनटिल अनलेस तुमची जी कोऑर्डिनेशन टीम असेल ते हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत. ठीक आहे. सो ही रिपोर्ट जी आहे ती तुम्ही तुमच्या क्लायंटला मेल करू शकता. ओके. सो मी हिला जर ओपन म्हटलं, ओपन, सो अशी रिपोर्ट असते. तो ओपन करेल, त्याच्या एंडला तुम्ही त्याला मेल केल्यावरती ते दिसेल ब्लॉकिंग और रिजेक्टेड ग्रिड्स मेंटेन रिलेटिव्ह पोझिशन अँड ग्रिडची इन्फॉर्मेशन आहे. ओके. ही त्याच्या फाईलचं नाव आहे. ओके. आणि हे आपली ग्रिड आहे. तो ही ID चूज करेल, त्याच्या फाईलमध्ये जाऊन शोधेल आणि मग बघेल की काय इश्यू आहे आणि मग आपल्याला रिव्हर्ट करेल अँड देन द डिसिजन विल बी मेड की काय करायचं आहे पुढे. ओके. सो अशा केसमध्ये तुम्ही रिपोर्ट जनरेट करून मेल करू शकता. ती HTML फॉर्मॅटमध्ये. तर ती मी एक रिपोर्ट बनवली. असे भरपूर युजली होतात. हे टू अँड फ्रो काम चालू असतं आणि ह्या गोष्टींमुळे जे प्रोजेक्टचा ड्युरेशन जे आहे ते कधी कधी लांब होतं. ओके. हे झालं कोऑर्डिनेशन रिव्ह्यू. कोऑर्डिनेशन सेटिंग्स मध्ये इथे तुम्ही चेक करू शकता. ओके. की कॉपिंग बिहेवियर कसं असेल, इंडिव्हिज्युअल असेल, बॅच असेल, म्हणजे लिटरली तुम्हाला इथे ना कोऑर्डिनेशनसाठी ज्यावेळेस तुम्ही कॉपी मॉनिटर करणार आहात तिथे तुम्ही चूज करू शकता की हाऊ दे आर गोइंग टू बी कॉपी बाय ही कॅटेगरीज. न्यू लिंक्स, आर्किटेक्चरल मॉडेल मधले, त्याच्यावरती. रिकन्साईल होस्टिंग म्हणजे तुमचे जे सपोज लिंक केलेली फाईल आणि त्याला तुम्ही टॅग्स वगैरे ऍड केलेले आहेत ना, तर ते रिफ्रेश होतात. ओके. सो कधी कधी काय होतं की लिंक केलेली फाईल त्याच्यामध्ये वॉल्स बिल्स मूव्ह झाले, तुम्ही टॅग्स तिकडे मूव्ह नाही, अपडेट नाही झाले, तर ते रिफ्रेश करण्यासाठी हा कमांड आहे रिकन्साईल होस्टिंग. ओके. सेकंड थिंग, तुम्ही इंटरफरन्स चेकिंग करू शकता. ओके. इंटरफरन्स चेकिंग म्हणजे कसं, की सपोज आता मी इथे आता माझी लेवल 1 आहे. लेवल 1 मध्ये मी इकडे वाय कमांडने एक ब्रिक ओके. मी एक नवीन टाईप बनवली ब्रिकची. 4 इंची ब्रिक वेनियर असणार आहे. ठीक आहे. आणि हिच्यामध्ये मी ऍक्च्युली इथे स्पेस पण ऍड करतो आहे. सो एर असणार आहे ते अँड इट विल बी ऑफ 1 इंच फॉर इन्स्टन्स. ठीक आहे. ओके. अप्लाय. ओके. अँड सॉरी माय बॅड, एक मिनिट. ते मला खालती ऍड करायला पाहिजे होतं. हा इथे असणार. ग्रेट. इंटिरियर साईडला असणार. ग्रेट. सो मी आता हिला म्हणणार की फिनिश फेस इंटिरियर अँड जी काय हाईट असेल ती हाईटच्या हिशोबाने मी ड्रॉ. ओके.
सो ही ब्रिक विनियर मी ऍड केली अँड जर तुम्ही 3D व्ह्यू मध्ये गेलात तुम्हाला दिसेल की ह्याच्या बाहेर आपण फिनिश ऍड केलेली आहे. लेट्स से मी लेवल 2 मध्ये आलो आणि लेवल 2 मध्ये पण सिमिलर मी वॉल ऍड करतो, बट माझा आहे ना स्नॅप काहीतरी चुकला आणि मी ती वॉल अशी ऍड केली. ओके, सो कधी कधी असं, आता हे मी एकदम डेलिब्रेट केलं आणि बनवताना अशी चुकी नाही होणार, पण कधी कधी काय काय गोष्टी अशा इंटरफिअर करतात. लाईक कॉलम मधून सॉरी तुमच्या वॉल मधून स्ट्रक्चरल कॉलम जाते आहे. ओके, बीमच्या तिथे डोर इंटरफिअर करतो आहे, वडेवर आपल्याला इंटरफरन्स चेक करायचे फॉर इन्स्टन्स. सो मी काय करणार, कोलॅबरेट मध्ये जाणार आणि म्हणणार इंटरफरन्स चेक, रन इंटरफरन्स चेक. सो इथे मी चूज करणार की माझा करंट प्रोजेक्ट जो आहे, ओके, त्याच्यामध्ये मला वॉल्स आणि आर्किटेक्चरल लिंक मध्ये मला वॉल्स यांच्यामध्ये इंटरफरन्स चेक करायचं. आर्किटेक्चरल प्रोजेक्ट मध्ये अजून पण दुसरे कॉम्पोनंट्स आहेत ज्याच्याबरोबर मला इंटरफरन्स चेक करायचं असेल तेही मी सिलेक्ट करू शकतो. मी ओके म्हणेन, तो टेस्ट करणार आणि तुम्हाला रिपोर्ट देणार. ठीक आहे, सो आर्किटेक्चरल जी ही वॉल आहे ती आणि ओके, हे इंटरफिअर करतात. कुठे इंटरफिअर करतात तुम्हाला दिसेल. ओके, अँड तुम्ही ह्या फाईलला एक्सपोर्ट करू शकता. तुम्ही इनफॅक्ट ह्याला शो पण बोलू शकता. मे बी तुम्ही असं कुठेतरी दुसरीकडे असाल, तुम्ही ह्याला सिलेक्ट करा आणि शो बोला. ओके, तो तुम्हाला अप्रोप्रिएट व्ह्यू मध्ये घेऊन जाईल जिथनं ते ऍक्च्युली हायलाइट होईल की वेअर दे आर इंटरफिअर. ठीक आहे, अँड देन तुम्ही एक्सपोर्ट म्हणाल आणि ही पण एक HTML फाईल बनते. सो हिला नाव देईन की facade interference and save. Right. So ही रिपोर्ट जनरेट होते अँड अरे सॉरी, इंटरनेट एक्सप्लोर करायला विथ से बघा अशी रिपोर्ट जनरेट होते. वॉल ही आहे, तर ही वॉल बेसिक आहे आणि आर्किटेक्चर लिंक मधली ही वॉल आहे. ओके, सो आपण आपल्या फाईलमध्ये गेलो तर ह्या ID नंबरने शोधायचं आहे, आर्किटेक्चरल फाईलमध्ये गेलो तर ह्या ID नंबरने त्या वॉलला शोधायचं. अँड मग जे काय इंटरनल टीम मध्ये डिसिजन आहे की ऍक्च्युली आपल्याला आपल्या वॉलला चुकीचं झालंय तर तिला करेक्ट करायचंय किंवा त्यांची वॉल ऑफ होती तर त्यांना करायचं, तर डिसाईड झालं की त्याप्रमाणे ते चेंजेस होतात. आता इथे जे इंटरफेरेन्सची रिपोर्ट बनली ते तुम्हाला ID व्यतिरिक्त असं काही दुसरं भेटलं नाही. ओके, बट नेव्हिस वर्क्स म्हणून जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे चेक करतात तुम्हाला एक फोटो पण ऍड करून भेटतो आणि हे जे डिस्क्रिप्शन ते थोडं जास्त डिटेलमध्ये असतं. तर मोस्टली इंडस्ट्रीजमध्ये हे इंटरफरन्स चेक वगैरे जे ना ते ह्या टूल्सने नाही करत. ओके, अनटिल अनलेस त्यांना नेव्हिस वर्क्समध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं. ओके, अदरवाईज जर चांगले मोठे मोठे कंपनी असतील आणि त्या लोकांचं कोऑर्डिनेशनचं काम नेहमीच असतं तर ते लोक नेव्हिस वर्क सॉफ्टवेअर घेतात, त्यामध्ये हे कोऑर्डिनेशनची कामं करतात. ओके, सो इथून ते इथपर्यंतचे जे टूल्स आहेत हे तुम्ही रेविटमध्ये कायम वापरणार, पण इंटरफरन्स जे काय ते प्रॅक्टिकली तुम्ही रेविटमध्ये नाही वापरणार. म्हणजे मी तरी आजपर्यंत प्रोजेक्टसाठी ह्याला नाही यूज केला, आम्ही नेव्हिस वर्क्स यूज करतो. ठीक आहे, सो हे मेजर टूल्स आहेत ज्यांना तुम्ही युजली यूज कराल फॉर कोऑर्डिनेशन पर्पज किंवा कोलॅबरेशन पर्पज. ठीक आहे, सो हा जो पार्ट आहे हा त्यावेळेस तुम्ही यूज करता ज्यावेळेस तुम्ही वर्क जे आहे ते मल्टिपल युजर्समध्ये शेअर करता, आणि हा जो पार्ट आहे तो तुम्ही त्यावेळेस यूज करता ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचे फाईल्स आपल्या रेविट बरोबर लिंक करता आणि त्या फाईल्समधनं रेफरन्ससाठी काहीतरी कॉपी केलेलं आहे त्यांना मॉनिटर केलं जातं. तर त्यासाठी तुम्हाला हे कॉपी मॉनिटर आणि कोऑर्डिनेशन रिव्ह्यूज यूज केले. ठीक आहे, सो दिस इज कोलॅबरेट टॅब.
ओके. आता आपल्याला काय बाकी आहे? व्ह्यू झालं, अनालाइज, ठीक आहे. मग आय गेस आपल्याला आता एक प्रोजेक्ट बघावा लागेल.